आप देख रहे हैं भवानी टाइम्स। महाराष्ट्र राज्य में हाल ही में हुई विधानसभा चुनावों के परिणाम आए हैं, जो राज्य की जनता के लिए चौंकाने वाले, अविश्वसनीय और अकल्पनीय हैं। यह लहर न होने के बावजूद 5 महीने पहले हुए लोकसभा चुनाव के परिणामों के विपरीत ये परिणाम कैसे संभव हो सकते हैं? ये सवाल राजनीतिक नेता और कार्यकर्ताओं के सामने है। इस चुनाव में मत प्रतिशत में अंतर गंभीर और 3 का जनक प्रकार है। चुनाव आयोग द्वारा जारी आंकड़ों के अनुसार मतदान के दिन शाम 5 बजे 58.22% मतदान हुआ। उसी रात 11:30 पर यह 65.02% था और दूसरे दिन 21 नवंबर को यह मतदान 66.05% हुआ, जिसमें कुल 7.83% की वृद्धि हुई है। ये बात स्पष्ट है कि 76 लाख मतों की यह वृद्धि कैसे संभव हुई। ऐसे प्रश्न उठ रहे हैं जिसके कारण नागरिक ईवीएम हटाओ, देश बचाओ का नारा दे रहे हैं। साथ ही कांग्रेस पार्टी के पदाधिकारी और कार्यकर्ता तथा नागरिक मतदान को बैलेट पेपर पर करने की मांग कर रहे हैं। इस संबंध में गोंदिया जिला कांग्रेस समिति ने तहसीलदार के माध्यम से महामहिम राष्ट्रपति के नाम एक ज्ञापन प्रस्तुत किया है। मला हे सांगा, आज तुम्ही निवेदन दिलेले आहे तहसीलदारांना, कशाबद्दल आहे? आता नुकतेच झालेल्या विधानसभाचे जे रिझल्ट आले ते आम्हालाच नव्हे तर पूर्ण देशातील जनतेला हे अमान्य निकाल आहेत। आणि ज्या प्रकारे तुम्ही आम्ही सगळे बघत आहोत की काही महिन्यापूर्वीच आमचे लोकसभेचे जे चुनाव झाले त्याच्यात आम्ही किती मेहनत केली आणि आम्ही कितपर्यंत सफल झालो हे पूर्ण भारतानेच पाहिलं आहे। उलट 6 महिने गेलेत आणि इतकं निगेटिव्ह रिझल्ट हे आम्हा सगळ्या काँग्रेस पदाधिकाऱ्यांना अमान्य आहे, तर जनतेला पण अमान्य आहे। आमचं सगळ्यांचं एक म्हणणं आहे की हे ईव्हीएम मशीनमध्ये घोड असून लाडकी बहिणीच्या आडमध्ये केलेला जनतेसोबत छळ आहे आणि आम्हाला जर कधी न्याय मिळू शकत असेल तर आम्हाला फक्त आणि फक्त आता बॅलेटवर विश्वास राहिलेला आहे। आम्ही हारू किंवा जिंकू, हार आणि जीत हे काही विषय नाही आहे, पण आम्हा सगळ्यांना न्यायाची अपेक्षा असून आम्हा सगळ्यांची इच्छा आहे की आता याच्यानंतर जे चुनाव होतील ते बॅलेट पेपरवर झाले पाहिजे। आज तुम्ही जे निवेदन दिले कशाबद्दल दिले आणि काय मागणी आहे शासनाकडून? आपण तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आमगाव इथे तहसील कार्यालयामध्ये आपण जे येणारे जे निवडणुका आहेत त्या सर्व निवडणुका आता बॅलेट पेपरवर घेण्यात यावा याबद्दल आपण इथे निवेदन देण्यात आलेले आहोत। तर आपल्याला माहित आहे की आपल्या या भारत देशामध्ये आता लोकसभेची निवडणुका झाल्या आणि काही म्हणजे 2 महिन्यामध्येच आपले जे विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकामध्ये आपले जे रिझल्ट आलेले आहेत ते एकदम म्हणजे जनतेच्या विरोधामध्ये आहेत। कारण आपली जी जनता त्यांच्या भाजपा सरकारच्या विरोधामध्ये असून सुद्धा जास्तीत जास्त म्हणजे त्यांच्या सीटा निवडून आलेल्या आहेत आणि आम्हाला म्हणजे थोडा म्हणजे आपण कुठेतरी कमी पडलेले आहोत। तर 2 महिन्यामध्येच असा रिझल्ट आपल्याला जनतेला माहिती पडलेला आहे आणि म्हणूनच ज्या येणाऱ्या समोरच्या निवडणुका आहेत त्या आपल्या ईव्हीएम मशीन न होता आपल्या त्या बॅलेट पेपरवरच होणार अशी आमची मागणी आहे। आज आम्ही तालुका काँग्रेस कमिटी आमगावतर्फे तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे की येणारे भविष्यातील सर्व निवडणूक बॅलेट पेपरवरती घेण्यात यावे। कारण की नुकताच 6 महिन्या अगोदर झालेल्या लोकसभे निवडणुकीमध्ये जे निकाल आले आणि जे विधानसभेमध्ये आले त्याच्यामध्ये खूप मोठी तफावत आहे। कारण की महाराष्ट्राची जे विधानसभामध्ये जे निवडणूक झाली त्याच्या ज्या रिझल्टमध्ये जे रिझल्ट आलेले आहेत ते अनपेक्षित आहे आणि खूपच निराशाजनक आहे। पुढील भविष्यातील सगळे निवडणूक पारदर्शकपणे हो, ट्रान्सपरन्सी राहावे आणि बॅलेट पेपरवरती व्हा, हे अशी आमची काँग्रेसकडून मागणी आहे। आणि मी हेच सांगू इच्छितो की जे आताच नुकतं जे विधानसभेची निवडणूक झालेली आहे त्याच्यामध्ये भाजप सरकारने जनतेची फसवणूक केलेली आहे। लाडली बहिणीच्या आडमध्ये ईव्हीएममध्ये घोळ करून सगळ्यांना धोक्यात ठेवलेलं आहे। कारण की हे जे रिझल्ट आलेले आहे विधानसभेचे हेही निवडणुकीच्या रिझल्टवरती भाजपाचे जे पदाधिकारी आहेत, जे निवडून आलेले उमेदवार आहेत त्यांनाही विश्वास बसत नाही आहे। ते आश्चर्यचकित आहे की आम्ही एवढ्या मोठ्या संख्येमध्ये कसे काय निवडून आलेलो आहे। धन्यवाद।